भरण्याची मानसिकता नाही, बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका का? तरुणांना राग आला तरी चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणूक आहे. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. हा आहे मराठी भैया प्रो मॅक्स. आता 4 वर्षांनंतर निवडणूक आहे, त्यामुळे यांना काही फरक पडणार नाही. म्हणजे महाराष्ट्रातील माणसांनो, तुमचा फक्त उपयोग करून घेतला जातो निवडणुकांपुरता. निवडणुकांपुरताच तुमच्या मुद्द्यावर बोललं जातं. त्याच्यानंतर ही बांडगुळं बाहेरच्या उपऱ्यांना ह्यांच्या उरावरती घेणार आणि त्यांचा उदो उदो करणार. तर गुलाबराव, तुम्ही जे म्हणलात की पोट भरायला येतात, त्यांनी यावं, पोट भरावं आणि त्यांची पण इथं आल्यानंतर मराठी माणसाला त्रास देणं, मराठी बद्दल बोलणं, महाराष्ट्राबद्दल बोलणं, हे कधीही खपवून घेणार नाही. तो मेन मुद्दा आहे. तुम्ही जे उपरे आणायचा धंदा चालू केलेला आहे तो एवढा वाढला की महाराष्ट्रातील, विशेषतः मुंबईमधील मराठी माणूस अगदी संपत चालला. महाराष्ट्रामध्ये बी तीच परिस्थिती निर्माण होणार, कारण की तुमच्यासारखे मराठी भैये या महाराष्ट्राचं राजकारण करतायत. काय या ना, पोट भरा, हरकत नाही, व्यवस्थित मोबदला पण महाराष्ट्र देतोय, पण तुम्ही आमच्या मराठी माणसाचा अपमान करायचं का चालू केलंय? तुम्हाला 4 वर्षानंतर आम्हा मराठी माणसांची गरज नाही लागणार आहे का? त्यावेळेस आम्ही ढुंगणावर पाडू तुम्हाला, ढुंगणावरती. काय तुम्हाला वाटतं का 4 वर्षानंतर आम्ही विसरून जाऊ तुमची भूमिका? आमच्या मराठी पोरांमध्ये काम करायची धमक पण आहेत आणि ते करतायत पण. तुमचे मराठी भैये तुमच्या उरावरती बसायला तिकडून इथे येतात आणि तुमच्यावरती दादागिरी करतात. त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. पोट भरण्याला विरोध नाही, पण आल्यानंतर पाहुणचार घ्यावं आणि त्यांची तशीच काशी करावी. पण इथं आल्यानंतर महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेवरती कोण घालणार असेल तर त्याला आम्ही असंच सडेतोड उत्तर देणार. गुलाबराव, मराठी आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करा. उपऱ्यांसाठी स्वतःचं तोंड फोडून घेऊ नका. ह्याच्यानंतर असं काही वक्तव्य कराल तर मराठी माणूस जागा झाल्यानंतर त्याच्या अस्मितेसाठी तो कुठे आणि कसं काय करेल तुम्हाला पण कळणार नाही.